सर्वांना नमस्कार। अमोल ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सर्व मुलांना पडणारा प्रश्न आहे की 12वी नंतर आपण कोणकोणते मार्ग आपण निवडू शकतो आणि कोणकोणत्या मार्गातून आपण उच्च शिक्षण करू शकतो। तर सर्वप्रथम आपण कॉलेज विश्वविद्यालयात अभ्यास करणे आपल्याला करिअरला एक मोठा धक्का असतो, आपल्याला एक मोठा धक्का देते। आपण वाणिज्य, विज्ञान आणि कला या अभ्यासाच्या क्षेत्रात आपण विशेषतः विकसित करण्यासाठी आपल्या व्यक्तिगत आवडीच्या शाखेत आपण प्रवेश घेऊ शकतो। नंबर 3 आपण औद्योगिक किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतो। तंत्रज्ञान, संदर्भ क्षेत्र, कॅम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पण आपण अभ्यास करू शकतो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण मेडिकल, वैद्यकीय डॉक्टर, डेंटिस्ट, फार्मसी आणि आपण BSc ॲग्री पण करू शकतो आणि इतर वैद्यकीय क्षेत्रात आपण अभ्यास भी करू शकतो। आपण नंबर 5 संबंधित प्रवास, विदेशात अभ्यास करणे किंवा विदेशात जाऊन आपण काम करू शकतो। व्यावसायिक प्रशिक्षण भी करू शकतो। नॉन टेक्निकल विभाग, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, हॉस्पिटॅलिटी आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट, फायनान्स आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात पण आपण अभ्यास करू शकतो। उत्कृष्टता संशोधन क्षेत्रात आपण 12वी नंतर चांगली कामगिरी करू शकतो। शोध प्रकल्प, पेपर लेखन आणि प्रकल्प मार्गदर्शन असे आपण चांगल्या प्रकारे इथे आपण करिअर बनवू शकतो। विविध प्रमुख अभ्यासक्रम, इतर क्षेत्रातील शोध, विद्यापीठातील शोध, अनेक चांगल्या क्षेत्रात पण आपण BSc ॲग्री मध्ये भी चांगल्या क्षेत्रात पण BTech, BSc ॲग्री या प्रकारे आपण चांगल्या क्षेत्रात आपलं करिअर पण बनवू शकतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून नक्कीच कळवा आणि अमोल ताठे या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।